नमस्कार, काजस रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बहुगुणी अशा कढीपत्त्याची चटणी पाहणार आहोत. कढीपत्ता खायचं म्हटलं की सगळेच नाकडोळे मुरडतात. पण हाच कढीपत्ता किती पौष्टिक आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. कढीपत्ता फक्त अन्नाची चव वाढवत नाही, तर तो आपल्या शरीरासाठीही खूप उपयुक्त आहे. तसेच आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासही मदत करतो. रेसिपी संपूर्ण पहा. रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिले मी ते गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आपण 1 वाटी कढीपत्त्याची पानं घालणार आहोत. ही पानं आपल्याला छान अशी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची आहेत. गॅसची फ्लेम आहे ती आपल्याला मीडियम ठेवायची आहे. कढीपत्त्याची पानं मी आधी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत आणि फॅनखाली सुकवून घेतलेली आहेत. कढीपत्त्याच्या पानामधील पाणी आहे ते पूर्णपणे निथळलं गेलं पाहिजे, म्हणजे लगेचच आपला कढीपत्ता व्यवस्थित एकदम कुरकुरीत असा भाजला जातो. सतत आपल्याला अशा पद्धतीने याला हलवत राहायचं आहे आणि छान असं मीडियम गॅसवरती कढीपत्ता भाजून घ्यायचा आहे. इथे आपला हा कढीपत्ता छान असा भाजलेला आहे, एकदम असा कुरकुरीत झालेला आहे. तुम्ही इथे बघू शकता. गॅस बंद करूयात आणि ही कढीपत्त्याची पानं आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि पूर्णपणे थंड करून घेऊयात. त्याच कढईमध्ये मी ते 2 चमचे तेल घातलेलं आहे. तेल थोडंसं गरम झालं की याच्यामध्ये घालायची आहे 1 चमचा मोहरी, त्याचसोबत 1 चमचा जिरे. आणि जिरे हे थोडेसे तडतडले की याच्यामध्ये आपण घालणार आहोत कांदा. इथे मी 1 कांदा अशा पद्धतीने उभा चिरून घेतलेला आहे आणि कांदाही आपल्याला छान असा लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. कांदाही इथे आपला छान असा भाजला गेलेला आहे. गॅस बंद करूयात आणि कांदाही काढून घेऊयात आणि कांदा आणि कढीपत्ता पूर्णपणे थंड करायचा आहे आणि नंतरच आपल्याला पुढची कृती करायची आहे. कांदा आणि कढीपत्ता पूर्णपणे थंड झालेला आहे. इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. याच्यामध्ये आता आपण ही कढीपत्त्याची पानं काढून घेऊयात आणि त्याचसोबत आपण हा भाजून घेतलेला जो कांदा आहे तोही घालणार आहोत. त्याच्यासोबत काही मसाले घालायचे आहेत. इथे मी घेतलेला आहे 2 चमचे घरगुती लाल तिखट. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता. अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आणि याच्यामध्ये पाणी न घालता आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. कढीपत्त्याचा फ्लेवर थोडा जास्त यावा यासाठी मी जास्तीचे मसाले वापरलेले नाहीत, पण तुम्ही ते तुमच्या आवडीनुसार मसाले ॲड करू शकता. इथे मी हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला थोडंसं असं जाडसरच ठेवायचं आहे, एकदम बारीक करायचं नाही, म्हणजे खाताना छान लागते चटणी. इथे आपली ही कढीपत्त्याची चटणी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने केलेली तयार झालेली आहे. खायला खूपच मस्त लागते, त्यासोबत पौष्टिकसुद्धा आहे. जर तुमच्याकडे कोणतीही भाजी शिल्लक नाही अशा वेळेस तुम्ही ही चटणी चपातीसोबत, गरम गरम भातासोबत किंवा भाकरीसोबतही खाऊ शकता. कढीपत्ता जर असं खायचं म्हटलं की कोणीही खात नाही, त्यामुळे अशा पद्धतीने चटणी बनवली की सगळे अगदी आवडीने खातात आणि ही चटणी एकदम पौष्टिकसुद्धा आहे. ज्या लोकांना शुगर आहे त्यांनीही आपल्या जेवणामध्ये कढीपत्त्याच्या चटणीचा समाविष्ट केला पाहिजे. तसेच खूप साऱ्या आजारांवरती कढीपत्ता खूप असा उपयुक्त आहे. केस गळती थांबवण्यासाठी, त्वचा सुंदर होण्यासाठी आणि हाडे मजबूत होण्यासाठी सुद्धा कढीपत्ता खूप उपयुक्त आहे. त्यामुळे आपल्या जेवणामध्ये कढीपत्त्याच्या चटणीचा समाविष्ट नक्की करा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.